कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छत्री आहे का पांढरा वटवा गुळ? शारदे, किती वेळा सांगितलं शिरीन? हो ग, मी शारदे म्हणतो तू शिरीन आहे, त्यापेक्षा मी जर शिरिंदा म्हटलं तर शिरिंदा शिरींदा चालेल चालेल चालेल. मला मला तुला विचारायचं, हा नक्की विचारू. हो, पण मलाही विचारायचंय तुम्हाला काहीतरी. काय काय विचारायचं? नाही, आधी तुम्ही मग मी. अरे वा, आधी ये ये. बसा. बरं. हे हा, असं बस, बस. बस, बस. बस. काळजी करू नको, हे सरकारी कार्यालय, तिथे काही कोणी काय करत नाही. बरं. हा, तर मला विचारायचं हे की आपण जर एकत्र काय हे ठेचा भाकरी खायची का? म्हणजे काय, तू शहरातली आहेस, तू ठेचा खाल्ला नशील म्हणून. ठेचा म्हणलंच म्हणून नाही, ठेचलाच असतात ठेचा. काय म्हणाले? नाही, काही नाही. ठेचा इतक्या प्रेमाने आणलाय तुम्ही. आई, सोन्याची भाकरी आहे की काय? हा 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 हा. वा, खूप छान, खूप छान. एकच आहे, म्हणजे कसं सहवासाने एकत्र येऊन खाल्लं तर. हा. हो ना. हा. आधी हो, मी घेतो ना. कसं आहे? कोणी केला ठेचा? नटमोगरीने, म्हणजे माझ्या सुनेने. ती अशी मोगऱ्यासारखी नाजूक आहे ना, म्हणून मी तिला नटमोगरी म्हणतो. खूप छान, खूप छान. मी काय म्हणते, तुमच्या नातवाचं नाव काय? चंद्या. आ? हा, म्हणजे चंदन, मी त्याला लाडानी चंद्या म्हणतो. बरं बरं. तो काय म्हणजे उद्योगधंदा काय करतात? काय त्याला काय करायची गरज आहे? त्याचा बाप धंदा करतो, आ? म्हणजे बिझनेस करतो, खूप पैसे आहेत त्याच्याकडे. मग मला काय म्हणायचंय, मग तुम्ही त्यांच्याबरोबर का नाही राहत? मला ना असं मला मला असं 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 राहायला आवडतं. मला गाव आवडतं, आणि आता तर गाव बरोबर गाव. काय? ठेचा ठेचा भाकरी या. हे सुद्धा माझ्या सुनेनी बनवलंय बरं का. हा, कांदा पण? नाही, कांदा हे 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 बनवलं. माझ्या दिव्यानं केलंय, किती चांगलं बनवलंय माझ्या लेकरानं. ह्याच्या आधी कधी तिनं असं काही केलंच नव्हतं घरात, पण किती चांगलं केलंय. चला, काय का असना, पण या लग्नामुळं माझ्या दिव्याच्या आयुष्यात समजा चांगलं घडते. या 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 come on. नीट, अरे नीट, अरे आशू, सावकाश सावकाश भाऊ सावकाश. काय आता- कुठे नेतोयस मला तू? आता स्ट्रेट स्ट्रेट मला ना तुला सांगू का आशू, हा आता मला ना एकदम शिवा झाल्यासारखं वाटतंय. असं डोक्यावर पदर घेतली. अरे अरे हळू, कुठे हळू. झालं झालं आलंच आलंच आलंच. हे बघा आता पोचलो आपण. आलं. हा आलो. हा. ओके, आता उघडतो. चलो आता सरप्राईज. 61 वर्ष 61 दिवे. बात आहे, संपत आलं जमलं. पाठ केलाय तिने. बरोबर बोलले ना. कशाला हे करताय सगळे तुम्ही? म्हातारा झालो मी आता. म्हातारा अजून अँग्री यंग मॅन आम्ही एकदम कूल. यो यो. झालं का? करायचं का औक्षण? प्लीज. भाऊ बसा, तुम्ही बसा. अरे देवा.
बरं मी चहा आणते. भाऊ 61 वर्षांचे झालात. अभिनंदन. काय चिडवतोयस ना मला? अरे वा. हा बसा बसा. हा बसा. खरं सांगायचं ना अगदी तर वय झाला. अहो खरंय खरंय. अरे वैद्य म्हणत असेल तर बरोबर आहे. नाही असं काही नाहीये वयबी झालं. मग आता तर हाफ सेंचुरी झाली तुमची भाऊ. तुम्हाला माहितीये का मी ना कुठेतरी वाचलं होतं की म्हणजे आता 60 नंतर आहे ना आपल्या जन्माची जी वेळ असते ना तेव्हाचे जे ग्रह असतात ना ते परत येतात. नाही नाही म्हणजे पुन्हा नाही येत ती त्यावेळेला जशी असते ना तशी 60व्या वर्षी पुन्हा होते. अच्छा हा म्हणजे तसेच परत होतात. म्हणजे आता 60 तर पूर्ण झाली ना मग आता एकदम भारी सुरू होणार सगळं. पण शिवा हल्ली खूप वाचायला लागली हो कुठून. एकदम हुशार आहेस ना शिवा तू. खरंच तुला जर योग्य गुरु मिळाला ना तर सगळं एकदम परफेक्ट होऊन जाईल बघ. तो मिळणारच भाऊ. तोपर्यंत मी एकलव्य व्हायला तयार आहे. बरं भाऊ 61 निमित्त आपण महाप्रसादाचं आयोजन केलंय. त्याची सगळी व्यवस्था आपला सुहास बघतोय. तर मला सांगा आपल्या घरी काही कार्यक्रम करायचा आहे की नाही? अहो ठेवलाय कार्यक्रम. तुम्ही काही काळजी करू नका. सगळं प्लॅन्ड आहे व्यवस्थित. बर्थडे पार्टी कधी ठरलंय? हा मग मी आणि शिवानी सगळं प्लॅन केलंय. भाऊ सगळा प्लॅन झालाय आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन पण दिलंय आम्ही. निमंत्रण केली? अरे ह्याची काय गरज होती? असं कसं भाऊ म्हणताय तुम्ही? सगळं तुमच्या लाडक्या सुनेने ठरवलंय. मग नाही कसं म्हणता येईल? हल्ली सगळं तीच ठरवते ना. आता हळूहळू घरातले सगळे निर्णय ती स्वतःच ठरवायला लागेल. ताई तिने एकटीने नाही आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय. आणि समजा बर्थडे पार्टी तिने एकटीने प्लॅन केली तर तुला काय प्रॉब्लेम? का नाही ठरवू शकत? नक्कीच ठरवू शकते. कोणाकोणाला बोलवलंय? फार लोकांना नाही बोलवलंय. आपल्याच जवळचे आहेत. माझे मित्र आहेत, भाऊंचे मित्र आहेत, काही बिझनेस पार्टनर्स आहेत. दॅट्स इट. आणि तिच्या मैत्रिणी? हा ऑफकोर्स आईच्या मैत्रिणी आहेत ना. सगळ्यांचे फ्रेंड्स. मी रॉकीला बोलवू का? कशाला? वस्तीचं प्रेझेंटेशन करण्यासाठी घरात ऑलरेडी एक व्यक्ती आहे. अजून वस्तीतली लोक पार्टीत बोलवण्याची काही गरज नाहीये. वस्तीतले लोक पार्ट्या अरेंज करायला चालतात. मग पार्टीमध्ये सामील व्हायला का नाही चालत? नाही म्हणजे तुम्हाला माहितीये का कीर्तीताई आपल्याकडे जे जेवण करतात किंवा जे डेकोरेशनचं काम करायला येतात ते सगळे वस्तीतले लोक आहेत. ते सगळे तुमचा हा जो मुवमेंट आहे तो भारी करायला मदत करतात. मग काय प्रॉब्लेम आहे? वा काय लाख बोलली शिवा तू. ठरलं तर मग. ए संपदा तू त्या रॉकीला बोलाव. आपण एकदम जोरदार सेलिब्रेशन करणार आहोत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.